नमस्कार मंडळी, पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही चाललोय सिद्धेश्वरला। सिद्धेश्वर हे मंदिर 12व्या शतकात श्री सिद्धेश्वर यांनी स्थापन केले आणि हे सोलापूरचं हृदय मानले जाते। ह्याच्यामध्ये 68 लिंगांचा अभिषेक करून धर्मांमधील अंतर कमी करण्यासाठी हे मंदिर स्थापन केलं आणि संक्रांतीमध्ये यात्रा असते, त्या यात्राला गड्डी यात्रा असे म्हटले जाते आणि ती यात्रा आम्हाला भेटली। ती पुढील प्रमाणे तुम्हाला बघता येईल आणि हे देऊळ तळ्याच्या मध्ये आहे आणि इतकं सुंदर, स्वच्छता, व्यवस्थान अप्रतिम। दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथला महाप्रसाद घेतला। महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्हाला लकीली वारी भेटली। 29 तारखेला एकादशी आहे, त्याकरिता निघालेली दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे 4:30ला निघालो। अक्कलकोटचा इतिहास आहे 17व्या व 19व्या शतकातला दुहेरी इतिहास। अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। स्वामी समर्थ हे दत्तांचे पुनर्जन्म मानले जाते। अक्कलकोटचा इतिहास हा 17व्या शतकातले मराठे साम्राज्य आणि शाहू महाराज यांच्या वंशवळातून आलेला। नवीन आई ओळख देखील करायला गेली नव्हती, पण तो इतका प्रेम करत होता आईवरती। खरंच अस्मरणीय क्षण होता हा अक्कलकोटचा आमच्या। त्यानंतर आम्ही सोलापूरचे गाव बघितलं, त्याच्यावरती लिहिलेलं कोरीव काम आणि इथे अशी मान्यता आहे की स्वामींची पावलं उमटलेली आहेत या दरबारात आणि तुम्ही गेल्यानंतर ते तुम्ही नक्की स्वतःहून अनुभवशाल। मी छोट्या क्लिप काढल्यात आणि तुम्हाला अनुभवण्याची एक संधी दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा। ह्या सफेद पट्ट्यामध्ये तुम्हाला पावलं दिसतील आणि तुम्ही प्रत्यक्षात गेलात तर तुम्ही नक्कीच अनुभवाल हे पावलं। आणि पुढे एक त्यांनी अनुभव सांगितलेला आहे, तो तुम्ही नक्कीच ऐका। त्याच्या खाली दोन पादुके आतमध्ये नाही, बाहेरूनच तुम्हाला दिसेल। ते आतमध्ये कोणाला जायची परवानगी नाही, बाहेरून दिसतं। ह्या आजी सकाळीच पहाटे रांगोळी काढत होत्या, खूप छान वाटलं बघून। आणि वाडा नंतर आम्ही पुढे गेलो आणि ह्या देवळामध्ये स्वामींचे काही गोष्टी आहेत त्यांनी हाताळले आणि हे अशी मान्य आहे की त्यांचे वंशज आहेत। त्यांचं ते प्रॉपर घर आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला। त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी निघालो रिक्षा करून काही अंतरावरती। ही रिक्षाची सिस्टम मन प्रसन्न झाले आणि आता आम्ही निघालो गाणगापूर। श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात येऊन वास्तव्य करून भक्तांचे कल्याण केले आणि ह्या संगमामध्ये स्नान केल्यानंतर गाणगापुरामध्ये भस्मा डोंगर, निर्गुण पादुका मठ, औदुंबर वृक्ष असे बरेच ठिकाणे आहेत, तुम्ही नक्की सोलापूरची शेती अप्रतिम, ज्वारी, मका, गहू, कापूस, जुने वाडे नक्कीच पहा तुम्ही। त्यानंतर आम्ही गेलो तुळजापूरला आणि तुळजापूरचे मंदिर हे 12व्या शतकात। तुळजापूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे लष्करी मोहिमेस जाण्याआधी आई तुळजाभवानींचा आशीर्वाद घेऊनच युद्धेला निघत असे आणि ह्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीमधून झालेले आहे। तुम्ही प्रत्यक्षात गेल्यानंतर अनुभवाल। च्या दर्शनासाठी आम्ही लाईनीत उभे राहिलो, कमीत कमी 2 तास लाईनीत आम्ही उभे होतो। मंदिरात जाताना खूप अप्रतिम वाटत होतं, आईचा जयघोष चालूच होता। फायनली आम्हाला दर्शन मिळालं, खूप छान झालं दर्शन। आणि आई भवानी तुळजापूरच्या आईंचा जेव्हा अभिषेक होत होता ते देखील मला पाहायला मिळालं। तो अस्मरणीय वेळ। देवीच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर वेगवेगळे देवदेवता आहेत, त्यांचे आम्ही दर्शन घेतले आणि पाया पडून लकीली ह्या देवींचं आगमन झालं होतं ते पाहिलं। खूप छान वाटलं ते पाहून आम्हाला। पाठीमागे तळं देखील आहे, पण त्याचा व्हिडिओ काढण्याचं राहून गेलं। कवड्यांची माळ, हळदी कुंकू बघण्यासाठी खूप छान वाटतं। प्रसाद घेतलो, आम्ही निघालो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा।